महाराष्ट्राचा दादा, बारामतीचा पठ्ठ्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला दमदार व्यक्तिमत्व. मी कामाचा माणूस आहे असं ठाम सांगणारा आणि तेवढ्याच निष्ठेने जनतेचं काम करणारा दादा आज आपल्यात नाही. अक्षरशः आपल्या सर्वांचा कंठ दाटून आलाय. दादा परत या आवाजाने महाराष्ट्र दुमदुमून निघाला. कधी मिश्किल टिप्पणी विरोधकांना पुरवणारा दादा आज नाही. नमस्कार, मी योगेश. आज मनाला चटका लावणारी गोष्ट. खरं तर सर्वच महाराष्ट्राला. या व्हिडिओमध्ये आपण अजित पवारांचा अपघात कसा झाला, कारण काय होती, नेमकं चूक कोणाची होती आणि आतापर्यंत या अपघाताचा तपास कसा सुरू आहे यावर बोलणार आहोत. यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:44 वाजता बारामती विमानतळावर उतरत असताना अजित पवार यांच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला. विमान धावपट्टीजवळ कोसळलं आणि लगेचच त्याला आग लागली. या अपघातात स्वतः अजित पवार, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी आली. अजित दादा नाहीत. DGCAने सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम आपण या ठिकाणी पाहूया. DGCAच्या अधिकृत निवेदनानुसार सकाळी 8:18 वाजता लार्जेट 45 XR हे विमान बारामती ATCशी पहिल्यांदा संपर्कात आलं. विमान बारामतीपासून 30 नॉटिकल मैल अंतरावर होतं. हवामान परिस्थिती सामान्य होती. वारा कमी आणि दृश्यमानता सुमारे 3000 मीटर. विमानाने रनवे 11 वर लँडिंगसाठी पहिला प्रयत्न केला, मात्र क्रूने सांगितलं रनवे दिसत नाही. त्यामुळे गो अराउंड म्हणजे पुन्हा वरून फेरी मारण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने पुन्हा अंतिम अप्रोच केला. क्रूने सांगितलं सध्या रनवे दिसत नाही. मध्ये काय गोंधळ चालू असतील, त्या 6 जणांचं काय डिस्कशन असतील देव जाणो. काही सेकंदांनी रनवे दिसत आहे असा संदेश देत केला. सकाळी 8:43 वाजता ATCने लँडिंगची परवानगी दिली. पण काळजात धस्स झालं. यावेळी कॉकपिट मधून कोणताही प्रतिसाद आला नाही. अवघ्या 1 मिनिटात म्हणजे 8:44 वाजता ATCला रनवे जवळ आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसल्या. विमान रनवेच्या डाव्या बाजूला कोसळले होते. शेतामध्ये त्या विमानाचे 2 तुकडे झाले होते. जिकडे तिकडे मृत्यूचा हाहाकार दिसू लागला. महत्वाची बाब म्हणजे अपघाताआधी एकही मिड डे कॉल इमर्जन्सी सिग्नल देण्यात आला नव्हता. हे विमान लार्जेट 45 XR मध्यम आकाराचे बिझनेस जेट होते. 8 प्रवाशांची क्षमता असलेले, 2 शक्तिशाली टर्बो फॅन इंजिन असलेले, सुमारे 3500 ते 4000 किलोमीटर रेंज असणारे हे विमान VSR एव्हिएशन या दिल्लीत स्थित खाजगी कंपनीकडे नोंदणीकृत होते आणि 2010 पासून सेवेत होते. बारामती विमानतळाजवळ मात्र लहान धावपट्टीचा असून मुख्यतः ट्रेनिंग आणि छोट्या विमानांसाठी वापरला जातो. रनवे 11च्या आधी खोलगट भाग असल्याचे प्राथमिक पाहणी दिसून आले. आता ही सगळी घटना झाली, पण या घटनाचा तपास कोण करणार, कसा करणार याची माहिती संपूर्ण आता समोर आली. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB या केंद्र सरकारी संस्थेकडे सोपवण्यात आला आहे. ब्लॅक बॉक्स, कॉकपिट वाईज रेकॉर्डर, तांत्रिक तपासणी, पायलट कम्युनिकेशन या सर्व बाबी तपासल्या जातील. खरे कारण अजून अधिकृत तपासानंतरच समोर येईल. पण महाराष्ट्राचा दादा गेला, बारामतीचा पठ्ठ्या गेला. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरलेली आहे. राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून उद्या सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. हा अपघात केवळ एक राजकीय नुकसान नाही, तर अनेक कुटुंबासाठी न भरभरून येणारी पोकळी आहे. PR पॉडकास्ट टीमतर्फे दादा भावपूर्ण श्रद्धांजली. मी योगेश. नमस्कार.